नमस्कार लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण गौराईला एका वेगळ्या पद्धतीने झटपट अशी साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गौराईला साडी नेसवण्यासाठी इथे मी सहावार साडी घेतलेली आहे। तर साडीचे पहिल्यांदा आपल्याला पदराची पिनअप करून घ्यायची आहे। तर 4 ते 5 निऱ्या करून आपल्याला छोटीशी अशी पिनअप करून घ्यायची आहे। उंचीनुसार पदर काढून आपल्याला तिथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। पिन सर्वात अगोदर करून घ्यायची म्हणजे साडी झटपट नेसून होते, जास्त वेळ लागत नाही। तर आता जे आपण पदराची पिनअप केलेली आहे त्याच्यावरती थोडीशी इस्त्री फिरवून घ्यायची आणि जो छातीवरती भाग येणार आहे त्याच्यावरतीही थोडीशी अशा पद्धतीने इस्त्री फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या जे पिनअप आहे ती व्यवस्थित राहते। तर आता नेसत्या बाजूला 4 ते 5 निऱ्या होतील इतपत साडी मी सोडलेली आहे। त्याच्यानंतर 2 निऱ्या पहिल्यांदा अशा करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची। आता जी तिसरी निरी आहे ती वरती झिगझॅग पद्धतीने वरती खेचून त्याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची आहे आणि तिथे सेफ्टी पिन लावायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला 5 ते 6 निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक निरी खालच्या निरीच्या वरतीपर्यंत अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे आणि इस्त्री फिरवून घ्यायची आहे आणि प्रत्येक निरीला आत एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। इस्त्री केल्यामुळे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या हलणार नाहीत, व्यवस्थित राहतील आणि साडी नेसवायलाही खूप सोपं जाईल आणि साडी ही झटपट नेसून होईल। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे इस्त्री फिरवून प्रत्येक निरीला एक खालच्या बाजूने सेफ्टी पिन लावायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे निऱ्या हलणार नाहीत। 7 ते 8 निऱ्या मी इथे अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीमध्ये करून घेतलेल्या आहेत। तर आता सर्व निऱ्या करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्व निऱ्या जुळवून निरी पिन लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही आपली साडी दिसेल। हे बघा, झिगझॅग पद्धतीने निऱ्या लावून घेतलेल्या आहेत इस्त्री करून। तर स्टँडला मी परकर घालून घेतलेला आहे। आता आपण नेसत्या बाजूला जे 4 ते 5 निऱ्या सोडलेल्या होत्या ती साडी गोलाकार अशी फिरवून स्टँडमध्ये खोचून घ्यायची आहे। त्याचबरोबर निऱ्याही व्यवस्थित करून उंचीनुसार ॲडजस्ट करायची आहेत आणि जी एक्स्ट्राची साडी आहे ती स्टँडमध्ये खोचायची आहे। तर निऱ्या खोचून झाल्यानंतर आपल्याला जो मधल्या धडाचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि पदर देऊन घ्यायचा आहे। पिनअप अगोदर केल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, झटपट साडी नेसून होते। थोडीशी पिनअप ॲडजस्ट करून घ्यायची। तर आता आपण ज्या झिगझॅग पद्धतीने निऱ्या करून घेतलेल्या आहेत त्या बरोबर मधोमध येतील अशा पद्धतीनेच आपल्याला ॲडजस्ट करून स्टँडमध्ये खोचून घ्यायच्या। आता ह्या ज्या झिगझॅग पद्धतीने निऱ्या करून घेतलेल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी आपण एक सेफ्टी पिन लावलेली होती, तर प्रत्येक सेफ्टी पिन काढून अशा पद्धतीने वरच्या बाजूला निरी पकडून तिथे परत ती सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। वरच्या बाजूला असे एका खालोखाल एक अशा पद्धतीने आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने। हे बघा, इस्त्री केल्यामुळे निऱ्या अजिबात हलत नाहीत, अगदी व्यवस्थित राहतात आणि साडीही दिसायला खूप छान दिसते। अशा पद्धतीने प्रत्येक निरीला लावलेला खालची जी पिन आहे ती काढून वरच्या बाजूला अशा पद्धतीने आतल्या बाजूने लावून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा आपण ज्या 2 निऱ्या करून घेतलेल्या होत्या त्या पहिल्यांदा 2 निऱ्या करून घ्यायच्या, म्हणजे साडी अशा पद्धतीने व्यवस्थित राहते। हे बघा, वरती अजिबात जात नाही आणि दिसायलाही खूप छान दिसते साडी। तर आता निऱ्याही व्यवस्थित करून झालेल्या आहेत, साडीचा पदरही व्यवस्थित करून झालेला आहे। आता गौराईचे पाय जे आहेत आपण अशाच लावून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने, आणि ह्या निऱ्यांचे जे काठ आहेत ते अगदी जरा मधोमध येतील अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। तर आता गौराईला दागिने वगैरे घालून घ्यायचे आणि मुखवटा ठेवून घ्यायचा आहे। तर झटपट अशी आपली गौराईला साडी घालून तयार आहे। जर तुम्हाला ही साडी घालण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। धन्यवाद।